मित्रो नमस्कार. सांगली तक मराठी न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत. सध्या सर्वत्र चर्चा आहे ते कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे जे इलेक्शन लागलेलं आहे. कारण हे इलेक्शन पश्चिम महाराष्ट्रातलं सहकार क्षेत्रातलं खूप अग्रगण्य असं मानलं जाणारं निवडणूक लागलेली आहे. आणि यासोबत आपल्या या सर्व निवडणुकीच्या विषयावर बोलण्यासाठी सौ अर्चना मोहिते आपल्यासोबत आहेत. त्या स्वतः उमेदवार आहेत. नेमकी काय परिस्थिती आहे निवडणुकीची, कशा पद्धतीनं रणधुमाळी सुरू आहे, काय आरोप प्रत्यारोप आहेत, आणि नेमकं संस्थापक पॅनलचं विजन काय आहे हे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया. ताई नमस्ते. नमस्कार. सध्या निवडणूक लागलेली आहे, सर्वत्र चर्चा आहे तुमच्या निवडणुकीची, कारण पूर्ण महाराष्ट्र बघतो या निवडणुकीकडे. काय वाटतंय सुरुवातीला कशा पद्धतीने तयारी आता? खरं म्हणजे आम्ही राजकारण करायला उतरलोच नाही आहे. आम्हाला ह्या सहकार क्षेत्रात राजकारण नकोच आहे. कारण आपला सहकारी साखर कारखाना ही एक सहकारी गंगा आहे, शेतकऱ्यांसाठी व्यवसायाचा कणा आहे. आणि ह्या सहकारामध्ये राजकारण नको आहे आम्हाला. ही सहकारी गंगा टिकली तर शेतकरी टिकेल. आमचं कुणाविरुद्ध हे राजकारण नाही आहे. व्यक्तिगत तरी राजकारण कुणाविरुद्ध नाही आहे किंवा कुठल्या घराण्याच्या विरुद्ध आमचं राजकारण नाही आहे. आमचं आम्ही ही लढाई लढतो आहे ते फक्त सामान्य शेतकऱ्यांच्या हितासाठी, त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी. आत्ताच्या सध्याच्या प्रास्ताविक जे आहेत त्यांच्या विरुद्ध आमची ही लढाई आहे. आता सध्या विषय आहे तो म्हणजे सहकार साखर कारखाना म्हणजे शेतकऱ्यांची नाळ आहे. आणि आपला तर खूप जुना कारखाना आहे. याकडे खूप शेतकऱ्यांची आर्थिक उलाढाल या कारखान्यावर होत असते. काय वाटते, काय विजन आहेत तुमचे, काय तुमचा लेखाजोखा असणार आहे समोर? आम्ही एकतर जिथं इरिगेशन स्कीम आहेत, आत्ताची जी परिस्थिती तुम्ही बघितली, बरेच ठिकाणी त्याचं व्यवस्थापन खूप गंभीर आहे. ते आम्ही आता आणि ज्या लोकांची इरिगेशन स्कीमवर शेती आहे, ज्यांना पाणीपट्टी म्हणजे इरिगेशनसाठी पाणी लागतं, त्यांना अजिबात पाणी तर मिळतच नाही आहे. आणि पाणीपट्टीचा दरही खूप महाग आहे. ते पहिलं आम्ही जो टनात आहे 4.5 एकर 5.5 टन एकरीला आहे, तो आम्ही 7.5 एकरी 7,500 रुपये एकरी असं करणार आहे आणि रुपयात करणार आहे. आणि जी साखर आहे ती 120 किलो साखर वर्षाला विनामूल्य आम्ही शेतकरी सभासदांना देणार. परत FRP पेक्षा दरही आम्ही जादा देण्याचा प्रयत्न असणार आहे आमचं विजन. आणि दुसरं म्हणजे कामगारांना त्यांच्या हुद्देप्रमाणे आम्ही त्यांची नेमणूक करणार. ताई, सर्वात महत्त्वाचा विषय तो म्हणजे कारण ह्या निवडणुकीमध्ये राजकारणी लोकांचा बराच हस्तक्षेप असतो आहे. त्यामध्ये आता हा निवडणुकाचं कार्यक्षेत्र सातारा आणि सांगली जिल्हा दोन्ही येतं आहे. काय वाटतं, सगळे प्रस्थापित एका बाजूला आहेत, आपण आता लढताय, काय वाटतंय सगळं? नाही, जरी सगळे मोठे सत्ताधाऱ्यांच्या बाजूने असले, आमच्या बाजूनी सामान्य शेतकरी आहेत हे मी ठाम सांगू शकते. कारण मी आता फिरते तर प्रत्येक सामान्य शेतकरी म्हणजे आपुलकीने पुढे येते. म्हणून आम्हाला त्याची काय अशी भीती नाही आहे किंवा काय आम्हाला म्हणजे आम्ही खरं म्हणजे राजकारण सत्तेविरुद्ध असं नाही आहे. आमचं हे शेतकऱ्यांना न्याय मिळवून द्यायचा, हा आपला कारखाना सभासदांना त्यांच्या हक्काचा, मालकीचा वाटावा, असं त्यांना तिथं मान सन्मान मिळावं, ह्याच्यासाठीच आम्ही लढतो, सत्तेसाठी नाही.